सुलतानी संकटामुळे संकटात असलेला बळीराजा आता आसमानी संकटामुळे अक्षरशः हतबल झालाय। सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे। या अवकाळीमुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालंय। कराड तालुक्यातही या अवकाळी पावसाचा मोठा फटका कलिंगडाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आता केली जाते आहे। सविस्तर पाहूयात। अवकाळी पाऊस गारपिटीनं बळीराजा संकटात। कलिंगडच्या शेतावर रोटर फिरवण्याची वेळ। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। कराड तालुक्यातील औंड गावात 6 एकरवरील कलिंगड पिकाचं मोठं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीनं हिरावून घेतलाय। या झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। या भागातील अशा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। हा प्लॉट एक्सपोर्ट करायच्या दृष्टीनं त्याची ट्रीटमेंट सगळी चालू होती। एखाद्या देशात एक्सपोर्ट करायच्या या उद्देशानं त्याला चाललं। एखाद्या देशात युद्धामुळे त्याचा प्रॉब्लेम आल्यामुळे इथंच विक्री करायची होती। त्यामध्ये बरेच नुकसान झालेलं आहे। हे आत्ता प्लॉट आहे, 50 दिवसाचा प्लॉट आहे। अजून त्याला 10 ते 15 दिवस बाकी आहे। त्यामध्ये ही फळे सगळी फुटून गेली। म्हणजे आता ह्यातून एकही उत्पादन म्हणजे 1 रुपये उत्पादन येणार नाही यातून। या अवकाळीमध्ये गारांचा मारा इतका भीषण होता की 150 ते 200 ग्रॅम वजनाचा गारा दगडासारखा कोसळत होता। कलिंगडासह गहू, ज्वारी, शाळू, आंबा यांसारखी अनेक पिकांचंही मोठं नुकसान झालं असून सरकारने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वडिलोपार्जित तरी आतापर्यंत कधी एवढ्या मोठ्या गारा आम्ही कधी बघितले नाही। आमच्या वाडवडिलांनी कधी बघितलेले नाहीत। भरपूर म्हणजे अक्षरशः हे कलिंगड फुटून गेलेलं आहे। असल्या मोठ्या प्रमाणात गारा पडल्यात। 100-150 ग्रॅम पर्यंत गारा आहे। शासनाकडे हीच मागणी राहील की आता हे नुकसान जे झाले, मजुरांचा खर्च इतर सर्व म्हणजे आमच्या अंगावरच आलेला आहे। त्यामुळे त्यांनी आम्हाला मदत करावी। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय। मागील काही वर्षात अशाच संकटात बळीराजा सापडला होता। त्यामुळे या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी सरकार या हतबल शेतकऱ्यांना मदत करणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।